लाडकी बहीण योजना ही जनतेमध्ये जेवढी चांगली आहे तेवढीच ती राजकारणामध्ये एक मास्टर स्ट्रोक बनणार आहे। आता असं मी का म्हणतोय, कारण विचार करा ना की जेव्हा ही योजना जाहीर केलेली तेव्हा खूप जणांनी या योजनेविरुद्ध टीका केलेली आणि ही फ्लॉप योजना आहे, असं काही होऊ शकत नाही असं खूप जणांनी म्हटलेलं। पण जेव्हा महिलांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली तेव्हा जे लोक या योजनेविरुद्ध टीका करत होते तेच लोक असं म्हणू लागले की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर देखील ही योजना चालू ठेवू आणि याच्यापेक्षा जास्तच पैसे देऊ। मग या योजनेमध्ये असं काय आहे आणि ही जनतेला पुढे चालून कसं आव्हान देणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी इलेक्शनच्या आधी पैसे वाटले जातात, दारू पाजली जाते, पार्ट्या ठेवल्या जातात आणि मतं विकत घेतली जातात। आता मी तुम्हाला काही रिपोर्ट्स दाखवणार आहे। या रिपोर्ट्सच्या सुरुवातीला तुम्हाला समजणार नाही, पण थोडंसं वाट बघा, या रिपोर्टच्या शेवटी तुम्हाला सगळं समजेल की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय। तर द इंडियन फोरमच्या अनुसार 2018 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या संबंधित एक सर्वेक्षण करण्यात आलेलं, ज्यात काही लोकांना प्रश्न विचारण्यात आलेले आणि त्यातील पहिला प्रश्न असा होता की ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा आणि पॉवरचा वापर केला जातो का। तर तुम्हाला अरे वाटेल की त्यातील 95% लोकांनी सांगितलेले की हो, निवडणुकीमध्ये पैशाचा आणि पॉवरचा वापर केला जातो। त्यांना दुसरा प्रश्न असा विचारला की ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी तुम्हाला मतदान करण्यासाठी काही पैसे देण्यात आले होते का। तर त्यातील 51% लोकांनी सांगितलेले की निवडणुकीच्या आधी त्यांना मतदान करण्यासाठी पैसे देण्यात आले होते। यामध्येच त्यांना एक पुढे प्रश्न विचारला की तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबामधील सदस्यांना इलेक्शनच्या आधी नॉनव्हेज पार्टी देण्यात आली होती का। तर त्यातील 78% लोकांनी सांगितलेले की त्यांना इलेक्शनच्या आधी नॉनव्हेज पार्टी देण्यात आलेली आणि त्यांना दारू दिलेली का हे जेव्हा त्यांना विचारलं त्यातील 68% लोकांनी सांगितलेले की इलेक्शनच्या आधी त्यांना दारू देण्यात आली होती। आणि असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले, पण या उत्तरांवरून काय लक्षात येतं की इलेक्शनच्या आधी बऱ्याच जणांना पैसे वाटण्यात आले होते, दारू पाजलेली आणि नॉनव्हेज पार्ट्या ठेवण्यात आलेल्या आणि त्यांचे मतं विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आणि बरेचसे लोक याच्या बदल्यात मतदान देखील करतात। मग माझा एक सरळ आणि साधा प्रश्न आहे की जो व्यक्ती काही काम बघत नाही, सरकारने आतापर्यंत काय काय केले हे बघत नाही आणि त्याचं मत 500 रुपये, 1000 रुपये किंवा अशा पार्ट्या किंवा दारूच्या बदल्यात जर विकत असेल, त्या व्यक्तीच्या कुटुंबात जर दर महिन्याला 1500 रुपये येत असतील तर त्याचा आपल्या मतावर काही फरक पडेल का, हे मी तुम्हाला सांगत नाही तर एक माझा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला कमेंट करून सांगा। मग आता प्रश्न हा आहे की ही योजना वाईट आहे का, तर अजिबात नाही। आपल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात असे खूप कुटुंब आहेत ज्यांची परिस्थिती खूप खडतर आहे आणि 1500 रुपये ही ऐकायला जरी छोटी रक्कम असेल तरी देखील कुटुंबांना ही खूप मोठी मदत आहे। आणि असे देखील कुटुंब असतात ज्यांच्या घरात करता धरता पुरुष नसतो, त्या महिलांना स्वतः बाहेर पडावं लागत असतं आणि त्या कुटुंबाला देखील ही रक्कम खूप मदत करते। माझे मिस्टर पण वारले, मुलगी पण वारली, मुलगा पण वारला। 1500 रुपये म्हणजे पोरांचे काय थोडीफार पुस्तकं घेणार, काय कपडे, थोडंसं त्यांना ते जेवणासाठी काहीतरी धान्य वगैरे भरणार। 2 मुली, दोन मुलं आहेत, त्याची 4 नातवंड आहेत ती माझी। मुलगा नाही, मला मुलगी नाही, माझे मिस्टर पण वारलेत। मग माझ्या सुनावर आणि माझ्यावरच हे सगळं चाललेलं आहे। मग मला मुलगा नाही ना हो, मग मी कमावते, घर भागवते, पोरांचं पण शिक्षण बघते। आम्ही 15 दिवस रात्रंदिवस लाभ म्हणजे बसल्या तरच ते तेवढं 3000 भेटतंय। आता आम्हाला एकदमच 3000 भेटले तर ना 15 दिवसाचा आनंद आम्हाला एकदमच आलाय। कसं म्हणजे आम्ही रात्रंदिवस 12-1 पर्यंत बसतात लोक, तेव्हा 3000 भेटत नाही तर ना 1500 रुपये भेटते। असं 3000 म्हणजे कसं बायकांना पण मदत झालाय। मग माझा हा व्हिडिओ बनवायचा मोटिव्ह काय आहे, तर आता इलेक्शनच्या पुढे किंवा आता तुम्हाला ऐकायला भेटेल की आम्ही आता थोड्या दिवसांनी पैसे वाढवू किंवा विरोधी पक्ष म्हणतील की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ। पण या योजना ज्या असतात हे फक्त त्यांच्या कामाचा एक भाग असतो आणि वोटिंग करताना आपण ओव्हरऑल परफॉर्मन्स बघणं गरजेचं आहे। कारण जर इकडे जर आपण दुसरीकडे जर बघितलं तर बरेच लोक आहेत की जे की 500 रुपये, 1000 रुपये दारूच्या बदल्यात आपलं मत विकत आहेत। पण मतदान करताना आपण ओव्हरऑल परफॉर्मन्स बघणं गरजेचं आहे की कुणी किती चांगलं काम केलं। आता मी तर कुठल्या पार्टीला सपोर्ट करायला किंवा विरोध करायला हा व्हिडिओ बनवत नाहीये। तुम्हाला जे आवडत असेल, ज्यांनी चांगलं काम केलं असेल, तुम्हाला जे वाटत असेल की यांनी चांगलं काम केलं, त्यांना मतदान करा।
पण शेवटी एवढंच सांगेल की मतदान ही करायची गोष्ट असते आणि चांगल्या कॅन्डिडेटला निवडून द्यायची गोष्ट असते, न की विकायची. बाकी या सगळ्यावर तुमचं मत काय हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. बाकी व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.